सर्वांना नमस्कार. आपण आज प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत सुपरवायझर लॉग इनचं पोर्टल बघणार आहोत आणि त्याच्यात आज आपण खूप महत्त्वाचा विषय बघणार आहेत. अपडेट रेसिडेन्सी पिरियड ऑफ FF AWW आशा इन AWC म्हणजे सेविकांचं रेसिडेन्सी पिरियड जर चुकलेलं असेल किंवा बदलवायचं असेल तर तुम्ही इथून या टॅबमधून बदलवू शकतात. तर आपण आज बघूया की सेविकांचं जर रेसिडेन्सी पिरियड चुकला असेल, त्यांनी त्यांची जन्मतारीख टाकली असेल किंवा जॉइनिंग डेटच्या नंतरचे तारखा टाकल्या असतील किंवा त्यांच्याकडनं चुकीच्या तारखा टाकल्या गेल्या असतील, तर इथे आपण चेंज करू शकतो. किंवा एखादी सेविका रिटायर्ड झाली असेल किंवा सोडून गेली असेल, तर तिच्याऐवजी तिला इथून आपण त्याच्याऐवजी जेव्हा आपण नाव बदलवायचं असतं किंवा पोर्टलला आधार अपडेट करायचं असतं, तर त्यावेळेस तुम्हाला काय प्रोसिजर करायची ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्याआधी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि चला आपण करूया व्हिडिओची सुरुवात. अपडेट रेसिडेन्सी पिरियड ऑफ FF म्हणजे सेविकांचं अपडेट रेसिडेन्सी पिरियड ऑफ कसं चेंज करायचं किंवा कसं बदलवायचं. किंवा आपण याच्यात बघूया की त्यांचं ट्रान्सफर झालं असेल किंवा रिटायर झालं असेल, तर आपण त्यांचं नाव इथून कसं काढू शकतो. तर आपण सुपरवायझर यांचा लॉग इनमधील डॅशबोर्ड बघतोय आणि डॅशबोर्डमध्ये आपण अपडेट रेसिडेन्सी पिरियड ऑफ FF AWW इन अंगणवाडी सेंटर यांचं बघतोय. तर आपण पुढच्या पेजवर जाऊया. पुढचं पेज याच्यात अपडेट केल्यानंतर, याच्यावर अपडेट केल्यानंतर म्हणजेच त्याच्यावर टॅप केल्यानंतर आपल्याला सेविकांची माहिती दिसेल. ज्या सेविका जितके पण अंगणवाडी सेंटर तुमच्या बीटमध्ये असतील, तर त्यांचे सर्वांचे तुम्हाला इथे नावं दिसतील. ज्यांचे आधार अपडेट झालेले, FRS झालेले आणि यशोंकडून अप्रूव्ह झालेले, त्यांचे नावं तुम्हाला याच्यात दिसतील. त्याच्यात तुम्हाला प्रत्येक नावाखाली अपडेट रेसिडेन्सी पिरियड हा टॅब दिसणार आहे. तर आपण या टॅबवर जेव्हा आपण क्लिक करणार आहोत, तर आपण बघूया की आपल्याला पुढे काय करायचं आहे. अपडेट रेसिडेन्सी पिरियडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल. त्याच्यात अंगणवाडीचा कोड असेल, त्यानंतर AWW म्हणजे अंगणवाडी सेविका यांचं नाव असेल. त्याच्यानंतर आपण बघूया नेम ॲज इन आधार आणि करंट नेम, त्यानंतर डेट ऑफ अटॅचमेंट, ॲड्रेस आणि आधार ऑथेंटिकेशन आणि फेस ऑथेंटिकेशन सुपरवायझर यांनी केलेलं हे आपल्याला इथून दिसून येईल. परंतु जर आपल्याला तारीख बदलवायची असेल किंवा सेविकेचं निवृत्ती झाली असेल किंवा काही कारणास्तव तिने सोडला असेल जॉब, तर इथे आपण काय करायचं, एंड डेटमध्ये तारीख टाकायची. जर तुम्हाला डेट बदलवायची असेल तर जी डेट ऑफ अटॅचमेंट आधी टाकलेली तीच तारीख तिथे टाकायची आहे तुम्ही. आता एंड डेटमध्ये तारीख टाकल्यानंतर आपण बघूया. एंड डेटमध्ये तारीख टाकल्यानंतर आपण काय करायचं आहे, रिझन्स ऑफ रेसिडेन्सी पिरियड अपडेटमध्ये जायचं आहे. आपण रिझन्स ऑफ रेसिडेन्सी पिरियड अपडेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला सिलेक्ट रिझन करायचं आहे. तर इथे 3 रिझन दिसतात आपल्याला. एक म्हणजे ट्रान्सफर, दुसरं म्हणजे सुपरन्युएशन आणि तिसरं म्हणजे डिमाईज. तर आपण ट्रान्सफर म्हणजे बदली झाले असल्याकारणाने, सुपरन्युएशन म्हणजे त्यांची निवृत्ती झाल्यामुळे आणि डिमाईज म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यामुळे, तर इथे आपण अपडेट करू शकतो. इथे आपण जर ट्रान्सफर केलं म्हणजे ट्रान्सफर सिलेक्ट केलं, तर त्यानंतर इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, अलर्ट येईल, रेसिडेन्सी पिरियड डिटेल्स रेकॉर्डेड सक्सेसफुली. आता आपण ओके करायचं आहे. रेसिडेन्सी पिरियड डिटेल अपडेट सक्सेसफुलीवर तुम्ही जेव्हा पण सबमिट करणार, अपडेट रेसिडेन्सी पिरियडवर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपण सबमिट केल्यानंतर रेसिडेन्सी पिरियड डिटेल रेकॉर्डेड सक्सेसफुली नंतर त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ही माहिती YSO म्हणजेच सँक्शनिंग ऑफिसर यांना पाठवण्यात येईल व त्यांच्या पोर्टलमध्ये ते रेसिडेन्सी पिरियड अप्रूव्ह करतील. तर अशा प्रकारे तुम्ही माहिती इथे किंवा डेट चेंज करू शकतात. हे सुपरवायझर लॉग इनला ही सुविधा उपलब्ध आहे. तर आपण
ॲपच्या माध्यमातून पण करू शकतात आणि लिंकच्या माध्यमातून पण करू शकतात. लिंकच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होऊन जाईल. तसंच आपण बघितलेलं आहे सेम प्रोसिजर आहे. लिंकमध्ये पण सेम प्रोसिजर आहे. फक्त हे आपण आज जो व्हिडिओ बघतोय हे ॲपच्या माध्यमातून बघतोय. तर अशा प्रकारे तुम्ही इथे जेव्हा एंड डेट टाकतो आपण, एंड डेट सेम डेट टाकायची जी आधीची डेट टाकली होती. करतील ही माहिती. त्याच्यानंतर त्यांना आधार डिटेल अपडेटेडमध्ये जाऊन त्यांचा फॉर्म ते परत नवीन भरू शकतात आणि रेसिडेन्सी पिरियड त्यांच्यात जो ॲक्च्युअल असेल किंवा त्यांना जो सांगितला गेला असेल त्याप्रमाणे ते त्याच्यातून भरू शकतात. अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ बघितलेला आहे रेसिडेन्सी पिरियड डिटेल्स अपडेटेड. तर याच्यात माध्यमातून आपण तारीख बदलवू शकतो आणि डेट चेंज करू शकतो. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.